करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या टिपुगडे गल्लीमध्ये प्राचीनकालीन रेणुका मातेचं मंदिर होतं। या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी तसंच सामाजिक सभागृहाची उभारणी करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी 10 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता। हा निधी आणि लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय। या मंदिराची वास्तुशांती आणि होम हवन पूजन आज करण्यात आलं। यावेळी रेणुका मातेच्या मूर्तीची रथातून हलगी आणि धनगरी ढोल या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। या मंदिरात आमदार पाटील यांच्या हस्ते रेणुका मातेच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। यानंतर इथल्या कोनशिलेचं अनावरण आणि कलशारोहण आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव, उपसरपंच नितीश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मीना गौड, विकास पवार बावडेकर यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी भाविक उपस्थित होते। या प्रसंगी भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दरम्यान नागरी सुविधा योजनेअंतर्गत इथल्या निकम गल्लीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 10 लाखांचा निधी मंजूर झालाय। या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। याबरोबरच ग्रामपंचायतीच्या 4 लाखाच्या निधीतून हाफ राऊंड गटर्स लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं। यावेळी संदीप पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य रंगराव तिवले, माजी सरपंच विश्वास गुरव, माजी सरपंच शिवाजीराव कांबळे, माजी उपसरपंच चंद्रकांत पवार बावडेकर, सुरेश टिपुगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।